सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। या घटनेच्या निषेधार्थ नागपुरात आंदोलन करण्यात आले। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। नागपुरातील संविधान चौकात निदर्शनं करण्यात आली। एका वकिलाने बूट फेकायचा जो प्रयत्न केला त्याच्या पाठीमागे कोणती शक्ती आहे, मनुवादी शक्ती याच्या मागे आहे, हे सर्व दिसतं इथे। आणि आपल्याला माहित आहे की न्याय व्यवस्थेचं कसं महत्व कमी करायचं असा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चालू आहे। त्याच्यामुळे न्याय व्यवस्थेवर या सरकारचा किती विश्वास आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने हल्ला झाला याचा सर्व देशामध्ये निषेध होत आहे। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून सुद्धा याचा निषेध होत आहे। मनुवादी शक्तीचं हे काम आहे, त्याच्याशिवाय एवढी हिंमत कोणी करू शकत नाही। आणि म्हणून याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध करतो आणि ज्या वकिलांनी अशा पद्धतीचे कृत्य केलं त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे। पण गेल्या 5-6 दिवसापासून माननीय भूषणजी गवई यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे हल्ले होत होते त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।